मी असं ऐकलंय गोविंद सर की मराठी नाटकांमध्ये तुम्ही काम केलं, स्टेजवरती तुम्ही काम केलंय. करेक्ट. आणि प्रायोगिक नाटकांमध्ये तुम्ही काम केलं होतं. काय सांगाल त्याबद्दल? आम्हाला खूप आवडेल ऐकायला. इथली आपली जी संस्कृती आहे, नाटकतर्फे आर्टिस्ट जो आहे तो त्याच्या विषयात जे काही त्याला सांगायचं आहे आणि त्याच्यातर्फे त्याला जे म्हणायचं आहे त्याला तो नाटकाचा प्रयोग करतो. तर हा जो सब्जेक्ट आहे हा महाराष्ट्राचा कमालचा सब्जेक्ट आहे. ज्या वेळेला माझं नाव गोविंदा ठेवलं गेलं होतं तर माझं नाम गोविंद आहे. गोविंदचा गोविंदा जो झाला त्याचं जे कारणच आहे ते हे नाटक. वा वा. जसं आता नटसम्राट आलं होतं मला वाटतं. हो हो हो. त्या चित्रपटात ज्या लोकांना त्यांनी जे बघितलं तर ते कितीतरी वर्ष तो नाटक होता आणि त्याच्यात नंतर तो चित्रपट आला त्यांचा. वा वा. मराठी कलाकार सुद्धा तुम्हाला खूप आवडतात. मी असं ऐकलं की दादा कोंडके आणि निळू फुले साहेब तुम्हाला खूप आवडतात. मला त्यांचे चित्रपट बघत असताना मला असं वाटायचं की एक तर मन मोकळेपणाने जे काय मनात आहे ते त्यांचं ते मांडायचे आणि त्याच्यात ती बालवृत्ती होती. ती आचार्य अत्रेंच्या नाटकात ही ती दिसायची. जे मनात आहे ते म्हणजे आपले हे परके आहेत असं कधी वाटलं नाही. आणि दादा कोंडकेंचे बरेच पिक्चर तुम्ही बघितलेले आहेत, निळू फुलेंचे बरेच पिक्चर बघितलेले आहेत. मला असं कोणीतरी सांगितलं की ते कसे बोलायचे ही स्टाईल पण तुम्हाला येते. सुरुवातीला आम्ही हे जेव्हा स्टेजवर ॲक्टिंग वगैरे करायचो त्यावेळेला निळू फुलेंजींची कॉपी करत असताना आम्ही बाई वाडेवर या वाडेवर या. मला कधीतरी असं वाटलं की हे तुम्ही तिथूनच तुमचा थॉट जो आहे तिकडूनच आहेत. हा तर फिरसे नाटक हे सगळे नाटकच आहे, हे मंच. आणि दादा कोंडकेंजींचा तो स्टाईल होता त्यांचा. मोठ्या पद्धतीने त्यांचे ते डायलॉग म्हणायचे. आम्ही जेवायला जंगलात गेले असताना तो वाघ आमच्या बागेत लागला आणि आम्ही त्याच्या घुसलो आणि आम्ही बघितलं तर काय आमची बंदुकाची नळी वाघाच्या शेपटीच्या खालून. तर ते कधी लहान असताना कधी हे नाटक केलं होतं त्यावेळेला असं. पण खरं मी मनापासून हे सांगतो, माझ्याही घरात म्हणतात, महाराष्ट्रात पण म्हणतात की गोविंदा जेव्हा जेव्हा समोर येतात तेव्हा आम्हाला दादा दिसतात तुमच्यामध्ये. थँक्यू सो मच. आणि ते तुमच्यामुळे जिवंत आहेत आज. दादा कोंडके फार मोठे नाव. आय टेक इट लाईक अ कॉम्प्लिमेंट. मी हिरो नंबर 1 हा जो चित्रपट होता त्याच्यात हाफ चड्डी घातली होती. खरंय खरंय. ती हाफ चड्डी मला लोक बोलायचे की म्हणे ये क्या स्विट्जरलैंड में हाफ चड्डी पहन के घूम रहा है. तो मला ये हाफ चड्डी बहुत अच्छी है और लाल चड्डी होती तो और अच्छा होता था. माझं असं थॉट आहे की त्यांचा जो त्यावेळेचा जो चित्रपटचा त्यांचा जो प्रयोग होता तर त्यांना फॉलो केलं आम्ही त्यावेळेला. वा वा क्या बात. तर आमचे जे पप्पा आहेत सर, माझ्या इकडे एक पप्पा आहेत, ते थोडेसे असे ते विसरतात गोष्टी. पप्पा या, काय म्हणायचं बोला पटकन. अरे मला गाणं म्हणायचं होतं. काय गाणं ते घे की बोलायला. अच्छा मी म्हणायचं त्यांच्यासाठी गाणं. मी तुला कोरस देणार. अच्छा तुम्ही कोरस देणार. तर गोविंद सर तुमच्यासाठी एक गाणं बनवलंय आम्ही. म्हणजे पप्पांनी सांगितलं की गोविंद सर मला फेवरेट आहेत, तर एक गाणं त्यांच्यासाठी झालं पाहिजे, कारण गाण्याशिवाय गोविंद नाही. हो. कभी एल्बम में गाए, कभी पॉलिटिक्स में जाए, कभी एल्बम में गाए कभी पॉलिटिक्स में जाए पण रमतो हा पिक्चर मध्ये, हसाना है इसका धर्म. कधी होतो महाराजा कधी होतो दुले राजा, याच्या कॉमेडीत आहे दम. कधी होतो महाराजा कधी होतो दुले राजा, याच्या कॉमेडीत आहे दम. बन के हीरो ये हमेशा खुद घर से निकलते हैं, लेकिन ये सच है खुद के बीवी से डरते हैं. बन के हीरो ये हमेशा
बच्चा खुद घर से निकलते हैं, लेकिन है सच ये खुद के बीवी से डरते हैं। छोड़ो भी रोज डरना, अपनी गलती मान लो, इतना भी क्या शूटिंग भाभी को टाइम दो। पण रमतो हा पिक्चर मध्ये हसना है इसका धर्म। कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा, याच्या कॉमेडीत आहे दम। कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा, याच्या कॉमेडीत आहे दम। तरारारारारा, 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 तारा। आईच्या आशीर्वादाने पाहिली बॉलिवूडची स्वप्ने, आणि जग जिंकून दाखवले विरारच्या या पोराने। आईच्या आशीर्वादाने पाहिली बॉलिवूडची स्वप्ने, आणि जग जिंकून दाखवले विरारच्या या पोराने। हुकमाचा हा एका स्टाईल याची खास रे, ना होता ना होईल याच्यासारखा हाच रे। कारण रमतो हा पिक्चर मध्ये हसना है इसका धर्म। कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा, याच्या कॉमेडीत आहे दम। कधी होतो महाराजा कधी होतो दुल्हे राजा, याच्या कॉमेडीत आहे दम। कधी होतो शांताबाई मला घरी जायची घाई, माझं नाव आहे भाऊ कदम। कधी होतो शांताबाई मला घरी जायची घाई, माझं नाव आहे भाऊ कदम। कधी होतो महाराजा घरी जायची घाई, माझं नाव आहे भाऊ कदम। हे माझं नाव आहे भाऊ कदम, हे माझं नाव आहे भाऊ कदम। काय बोलला शेवटी? माझं नाव आहे भाऊ कदम। त्यांचं गाणं होतं ना, तुम्ही कशाला मध्ये घुसला? माझं काय माझ्या गाण्यात तुम्ही तुमचं गाणं कशाला घुसवलं? ते आमचे पप्पा असेच करतात काहीतरी। पप्पा त्यांचं गाणं असतं ना, माझं नाव आहे भाऊ कदम असं मध्ये नाही घुसवायचं। माझं काहीच उल्लेख नव्हता तुमचा कशाला उल्लेख? तुम्ही सेलिब्रिटी आहे का? तेच सेलिब्रिटी आहे। तर गोविंद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर। हे गाणं आम्ही तुमच्यासाठी बनवलं। तुमचे भाव आवडलेत, आणि हा जो तुमचा हा नाटकीय जो प्रयोग आहे हा मला फार आवडतो। आणि हा नाटकीय प्रयोग जो आहे फार असाच चालावा, ज्याच्यात हास्य आहे, सुंदरता आहे, मनोरंजन आहे। तर तुमचा त्रास पळून जातो कुठेतरी। तर मला असं वाटतं की तो हास्य जो आहे तो सदैव आपल्याकडं राहावा। कीप लाफिंग इन लाईफ, हॅव अ ग्रेट टाईम। आणि हे तुम्हीच शिकवलं जे आम्ही फॉलो करतो। थँक्यू पप्पा, थँक्यू जाओ तुम्ही।